तर तिकडे मुंबईत कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी पार्क साईट मधल्या जनकल्याण सोसायटी जवळ दरड कोसळली आहे। दरड कोसळल्यानं त्यात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी आहेत। या जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। रात्रभर झालेल्या या मुसळधार पावसामुळे पार्क साईट परिसरात ही दुर्घटना घडली आहे। अधिक माहिती घेऊयात विशाल पाटील, आमच्या प्रतिनिधी विशाल पाटील यांच्याकडून। विशाल, सध्या काय अपडेट्स मिळतात आपल्याला तिथनं? दीपाली, पार्क साईड विक्रोळी या ठिकाणची सगळी दृश्य आहेत। आपण जर पाहायला गेलं तर ही दरड कोसळलेली आहे। गेल्या 5 ते 6 महिन्यापासून महानगरपालिकेकडनं सातत्यानं येथील नागरिकांना इशारा जो आहे हा दिला गेला होता। स्थलांतर होण्याचे निर्देश जे आहेत हे महापालिकेकडनं देण्यात आले होते, मात्र रहिवाशांकडनं कुठच्याही प्रकारचे या स्थलांतर जे आहे हे झालं नव्हतं। आता जर आपण दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर अत्यंत ज्या पद्धतीनं मुंबईत कालपासून जो पाऊस पडतोय, मुसळधार पाऊस पडतोय, हवामान खात्यानं येणारे 2-3 दिवस सुद्धा अशाच पद्धतीचा पाऊस पडू शकतो असा अंदाज व्यक्त केलेला आहे। आणि सध्याचं ही जर दृश्य आपण बघायला गेलं तर ही दरड अजूनही कोसळू शकते अशाच स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे येथील लोकांचं या ठिकाणून तात्काळ स्थलांतर करणं हाच या घडीचा उपाय जो आहे हा उरलेला आहे। दुसरं म्हणजे ही ज्या वेळेला घटना मध्यरात्री घडली याच्यामध्ये 2घांचा मृत्यू झालेला आहे आणि 2 जण गंभीररित्या जखमी आहेत। दृश्य जर आपण पाहायला गेली तर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न जो आहे हा ऐरणीवरती आलेला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून अशाच पद्धतीच्या घटना या ठिकाणी घडत असतात। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघायला गेलं दीपाली तर हा सगळा डोंगर जो आहे या डोंगरावरती अशाच पद्धतीनं या झोपड्या ज्या आहेत या बांधण्यात आलेल्या आहेत। गेल्या 6 महिन्यांपासून महानगरपालिका सातत्यानं येथील रहिवाशांना नोटिसा देऊन सांगते की हा सगळा धोकादायक परिसर आहे आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही स्थलांतर व्हा। मात्र येथील नागरिकांनी स्थलांतराचा विषय जो आहे हा इतका मनावर घेतलेला नाही आहे आणि अशाच पद्धतीच्या या दुर्घटनामध्ये 2घांचा मृत्यू जो आहे हा झालेला आहे। आताची जर आपण ही सगळी दृश्य बघितली, दरड क्षेत्र जर आपण हे पाहायला गेलं तर या ठिकाणी अशाच पद्धतीनं ही दरड कधीही कोसळू शकते। ज्या पद्धतीचा पाऊस मुंबईत काल रात्रीपासून पडू लागलेला आहे असाच जर या ठिकाणी पाऊस पडला तर हा चिखलाचा मलबा जो आहे हा खालती येऊ शकतो आणि या अनेक काही झोपड्या ज्या आहेत या अशाच पद्धतीनं या दरडीमध्ये बाधित होऊ शकतात। आत्ताची जी माहिती जर आपण पाहायला गेलं तर येथील काही नागरिकांना या ठिकाणाहून तात्काळ स्थलांतर जे आहे हे करण्यात आलेलं आहे आणि या परिसरामध्ये सुद्धा कोणाला आता यायला पोलिसांकडनं दिलं जात नाही, कारण का स्वाभाविक आहे अशाच पद्धतीनं ही दरड जी आपण जर पाहायला गेली तर धोकादायक हे सगळं क्षेत्र आहे आणि जर पावसाचा जोर वाढला तर ही दरड अजून खालती येऊ शकते आणि अशाच पद्धतीची स्थिती आहे। त्यामुळे या दुर्घटनेत आतापर्यंत 2घांचा मृत्यू झालेला आहे आणि 2घांवरती सद्यस्थितीला उपचार सुरू आहेत। दीपाली, निश्चितच विशाल, आपण पाहू शकतो या घराची परिस्थिती, मात्र आजूबाजूंच्या घरांची काय परिस्थिती आहे तिथल्या? किती धोकादायक आहेत ती घरं? दीपाली, आजूबाजूंच्या घरांची परिस्थिती जर आपण पाहायला गेलं तर फारशी काही वेगळी नाही आहे, कारण का अर्ध्या डोंगरावरती ही सगळी घरं बांधलेली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या घरांच्या बाबतीत प्रश्न जे आहेत हे निर्माण झालेले आहेत। महानगरपालिकेच्या अनेक गोष्टींवरती सुद्धा प्रश्नचिन्ह जे आहेत हे निर्माण झालेले आहेत, कारण का सातत्यानं विक्रोळी पार्क साईडचा हा किंवा थेट घाटकोपरपर्यंत हा विषय आला तर अनधिकृत बांधकामांचा मुद्दा येतो। मात्र हा डोंगर अगदी डोंगराच्या टोकावरती ही सगळी घरं बांधली गेलेली आहेत आणि यामध्ये अशाच पद्धतीनं ह्या दुर्घटना दरवर्षी या ठिकाणी होत असतात। महानगरपालिका नित्यनियमाप्रमाणे पावसाळ्याच्या आधी अलर्ट जो आहे हा जारी करत असते, स्थलांतराच्या नोटिसा देत असते, मात्र त्याच्यातनं होत काही नाही आहे। फक्त अशा पद्धतीच्या दुर्घटना होऊन नागरिकांचा मृत्यू जो आहे हा या ठिकाणी होत असतो आणि सद्यस्थितीला जर आपण पाहायला गेलं तर या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 2घांचा मृत्यू जो आहे हा झालेला आहे आणि आताची जर आपण या ठिकाणची स्थिती पाहायला गेलं तर अशाच पद्धतीचं हे चित्र पाहायला मिळतंय। जर पावसाचा जोर अधिक वाढला तर मात्र ही दरड जी आहे ही खालती येऊ शकते आणि अधिक मोठी दुर्घटना जी आहे ही होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ही चित्र जर आपण पाहायला गेलं ही दृश्य जर पाहायला गेलं तर अत्यंत भयावह ही सगळी स्थिती आहे आणि हा मलबा कधीही जर एक 15 ते 20 मिनिटं जर मुसळधार पाऊस पडला तर हा मलबा थेट खालती येऊ शकतो। त्यामुळे येथील नागरिकांना सुद्धा सुरक्षितरित्या हलवलं जातं आणि या परिसरामध्ये कोणी येऊ नये याच्यासाठी सुद्धा मुंबई पोलिसांकडनं काळजी जी आहे ही घेतली जाते, कारण का ही दुर्घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे आणि हा मलबा जर एक 15-20 मिनिटं सलग पाऊस चालू राहिला तर हा खालती येऊ शकतो। तशा पद्धतीची स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। दीपाली, विशाल, खरं तर अशा डोंगराळ भागामध्ये संरक्षक भिंत बांधण्यात येते, मात्र तिथे अशा दरड कोसळू नये म्हणून काही उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या का?
दीपाली, हा सगळा परिसर जर पाहायला गेलं तर या ठिकाणी डोंगरावरती म्हणजे निम्म्या डोंगराच्या वरती ही सगळी घरं बांधलेली आहेत. त्यामुळे संरक्षण भिंत जरी बांधली गेली झाली तर ती कितपत टिकेल हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण का हा सगळा फक्त विक्रोळी पार्क साईडचा नाही तर घाटकोपरपासनचा हा सगळा परिसर आहे. त्यामुळे थेट म्हणजे हा डोंगर आता संपलेलाच आहे. आपण ज्या ठिकाणी थांबलेलो आहोत, आपण ज्या ठिकाणवरून ही सगळी दृश्य दाखवतोय, हे डोंगराचं शेवटचं टोक म्हटलं तरी काही चालणार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण का आपल्याला माहिती आहे मुंबईत प्रत्येकाचं घर हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून ज्या पद्धतीनं या विक्रोळी पार्क साईडमध्ये ही घरं वाढत आहेत किंवा हा सगळा डोंगर ज्या पद्धतीनं कॅप्चर केलेला गेलेला आहे, हा अनेक वेळेला विधान भवन असेल किंवा महापालिका असेल याच्यामध्ये सातत्याने विषय जरी चर्चेला आले असले, महापालिका सातत्यानं नोटिसा देऊन कुठेतरी जबाबदारीतनं मोकळं झाल्याचं दाखवते. मात्र थेट कुठच्याही प्रकारची कारवाई होत नाही. अशा पद्धतीनं मग नागरिकांना त्यांच्या मृत्यूला जाय हे सामोर जावं लागतं आणि अशाच पद्धतीने ही रात्री दुर्घटना घडलेली आहे आणि याच्यामध्ये जवळपास दोघांचा मृत्यू झालेला आहे आणि दोघं जण गंभीररित्या जखमी आहेत, ज्यांच्यावरती हे सगळे उपचार चालू आहेत. त्यामुळे हा सगळा जर आपण परिसर पाहिला किंवा दृश्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर आपल्याला अंदाज येईल की कुठे आपण थांबलेलो आहोत आणि घरं कुठपर्यंत पसरलेली आहेत. त्यामुळे आज दिवसभरात जर मुंबईत अशाच पद्धतीनं मुसळधार पाऊस चालू राहिला, हवामान खात्यानं ज्या पद्धतीनं सांगितलं की आज मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि असाच पाऊस जर राहिला तर मात्र या दरडीतनं अनेक ठिकाणी अशाच पद्धतीनं दरड कोसळण्याच्या घटना ज्या आहेत त्या होऊ शकतात. दीपाली, निश्चितच विशाल, हे सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी.